आज आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये कुकरमध्ये पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। कुकरमध्ये पावभाजी बनवली असता जास्त भांडे किंवा जास्त पसारा होत नाही। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक पावभाजी कशी बनवायची ते। पावभाजीमध्ये बटर टाकले की पावभाजीची टेस्ट डबल न होते, तर हे बटर आपण घरीच कसं बनवायचं हे पाहणार आहोत। जर चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। या सर्व फळभाज्या आपल्याला पावभाजी बनवण्यासाठी लागणार आहे। स्वच्छ धुवून बारीक कट करून घेऊया। सर्व फळभाज्या बारीक कट करून झालेल्या आहेत। पाहूयात एक एक करून काय काय आहे ते। पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक कट केलेली शिमला मिरची। शिमला मिरची आधी कट करून घेतली, नंतर धुवून घेतलेली आहेत। एक गाजर, त्याचेही छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक मोठं बीट आणि अर्ध असे 1.5 बीट आपण घेतलेले आहेत बारीक कट करून। बीटाने पावभाजीला रंग छान येतो, त्यामुळे बीट आवश्यक आहे। त्यानंतर बारीक कट केलेलं एक मोठं टोमॅटो। पावभाजीसाठी आपल्याला 1 चमचा अद्रकचा पेस्ट लागणार आहे। त्यानंतर 2 ते 3 बटाटे, बटाट्यांची वरची सालं काढून घेतली, त्यानंतर बारीक कट करून घेतला। त्यानंतर अर्धी फुलकोबी बारीक कट करून घेतलेली, सोबतच घेतलेले आहेत मटर। तर चला पावभाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम कुकरमध्ये कोबी टाकून घेतली, त्यानंतर बटाटे, त्यानंतर मटर, शिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, अद्रकचा पेस्ट आणि मीठ। आता या सर्व भाज्या शिजवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर भाज्यांच्या वरती येईल एवढं पाणी घातलेलं आहे। कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात। या सर्व भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मॅश करायला सोपं जाईल। 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते। शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरचं झाकण ओपन करूयात। सर्व भाज्या शिजलेल्या आहेत। मॅशरच्या साहाय्याने सर्व भाज्या मॅश करून घेऊयात। भाज्या पूर्णपणे शिजल्या की मॅश करायला सोपं जातं। तर ह्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत। पावभाजीची टेस्ट डबल न होण्यासाठी आपण त्याला तडका देणार आहोत। त्यासाठी बटर टाकून घेतलं, त्यानंतर 1 माप भरून तेल। पावभाजीमध्ये आपल्याला बटर आणि तेल दोन्हीचा वापर करायचा आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं आणि एक मोठा कापलेला कांदा लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात। याआधी आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या रेसिपी चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता। आता यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। सोबतच आपण टाकलेले आहे कस्तुरी मेथी, त्यानंतर हळद पावडर, धनिया पावडर, लाल तिखट पावडर, ही काश्मीरी लाल तिखट पावडर आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत पावभाजी मसाला। तर आपण 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला टाकून घेऊ आणि मसाला तेलामध्ये थोडा परतून घेऊयात। मसाला छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली भाजी टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात। पाहू शकता भाजीला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे। आता हे सर्व भाजी आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करूयात। ही भाजी आपल्याला 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे। या पद्धतीने पावभाजी बनवली असता खूप चविष्ट बनते, तर एकदा नक्की बनवा। घरी पाहुणे आले असता किंवा पावभाजी खावीशी वाटली तेव्हा तुम्ही घरीच पावभाजी बनवू शकता। यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊ। अतिशय चविष्ट अशी पावभाजी घरीच बनलेली आहे, तर एकदा नक्की बनवा। आता पाहूयात पावभाजीसाठी लागणारं बटर घरीच कसं बनवायचं ते। तर आपण इथे 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। त्यावरती अर्धा चमचा मीठ टाकून बर्फाचे तुकडे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच चिमूटभर हळद पावडर टाकून घेऊ आणि छान मिक्स करू। बर्फाच्या तुकड्याने तूप पिघलत नाही आणि छान बटर तयार होतं। तर अशा पद्धतीने ग्लासाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात। बर्फाने छान कडक असं बटर तयार झालेलं आहे। आता हे सर्व बटर एका जागी जमा करून घेऊ आणि फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात। आता हे बटर पेपरमध्ये ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपलं बटर तयार होतं। भाजी सोबत खायसाठी पाव कसे भाजायचे ते पाहूयात।
तव्यावरती बटर टाकून घेतलं आणि थोडं तेल टाकलं। त्यावरती पावभाजी मसाला टाकून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। त्यानंतर थोडी भाजी टाकून पावाचे 2 भाग करून घ्यायचे आणि तव्यावरती ठेवायचे। परतून परतून करून कडक कसे पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। या पद्धतीने पाव भाजले असता अतिशय चविष्ट व कुरकुरीत लागतात। अशा सोप्या पद्धतीने पावभाजी तयार आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या। आणि हो, ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। धन्यवाद।